सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या अधिकृत पक्षाचा बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या अधिकृत पक्षाचा 68वा वर्धापन सोहळा साजरा होत आहे। सर्वांनी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचा मनस्वी आभारी आहे। चळवळीतील आपण जे लावलेलं रोप आहे बाबासाहेबांनी त्याचा महाकाय वटवृक्ष झाला आहे। गटागटाच्या राजकारण करण्यापेक्षा आपण चळवळीला कोणत्या प्रकारे पाणी घालतोय तर की बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। माझं शिक्षण फार कमी झालं पण मी 2 विषय आत्मसात केले, भारताचं नागरिकशास्त्र आणि प्रत्येक पुस्तकाच्या पानावर असलेलं राष्ट्रगीत आणि भारत माझा देश आहे सारे भारतीय बांधव त्याचा प्रत्यय एवढा आला की एक राष्ट्रगीत माणसाला कुठं पोहोचून घेऊ शकतं याचा सातारा जिल्ह्याने आपल्या पाहिलेले आहे। त्यामुळे बाबासाहेबांनी आपण या भारताचे जी आपली उद्देशिका आहे या अनुषंगाने जरी सुरुवात केली तर बघा आपण जन्माला एकटे असतो। बाबासाहेबांनी दिलेला संविधानिक अधिकार मतदान हे बजावताना देखील एकटाच असतो। त्यामुळे समजायचं आपल्याला भारतीय संविधान आपल्या सोबत आहे। त्या अनुषंगाने आंबेडकर आपला धनकर्ता ज्वालामुखी आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व संजय काका चळवळीतील एका मित्र या वर्धापन दिनानिमित्त काय व्यक्त जाऊ दोघांमध्ये थोडीशी चर्चा झाली। दरम्यान त्याचं म्हणणं असं होतं की तात्यांना टिकाव आणि खोरं हे गिफ्ट द्यावं आणि माझं म्हणणं होतं बाबासाहेबांनी प्रतिमा द्यावी। माझं म्हणणं होतं टिकाव आणि खोरं द्यावं आणि बाबासाहेबांनी प्रतिमा द्यावी असं त्याचं म्हणणं होतं। कारण की टिकाव आणि खोरं कशासाठी त्या या जातीवादांना घालण्यासाठी हा एकटा आणि समर्थ आहे। त्यामुळे तात्यांना ते टिकाव आणि खोरं त्याचं समर्पण करावं लागतं। पण जगाच्या 154 देशामध्ये त्यांची जयंती साजरी होते। ती प्रतिमा घेऊन या चळवळीला पुढे नेण्यासाठी हा जर बाबासाहेबांनी सांगितलं हा किमान पुढे नाही येऊ शकत तरी चालेल पण तो मागं म्हणू नका। या चळवळीसाठी पुन्हा एकदा तात्यांना त्याच्या सर्व टीमला मनस्वी शुभेच्छा देतो। तुम्ही वाचण्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी आणलेल्या समाजाच्या भेटवस्तूंना त्यांच्या पूर्ण टीमने स्वीकार करावा एवढी विनंती करतो। एवढंच म्हणून मी माझा वार्ता शब्द सांगतो। जय भीम जय शिवराय जय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त एक प्रेरणा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला भेट म्हणून देत आहे त्याबद्दल त्यांचे खूप आभार। सर्वांनी टाळ्या वाजवल्या। आजच्या या कार्यक्रमात त्यांनी बुद्धिमान असण्यापेक्षा संघटित असणं फार आवडतं। बुद्धिमान कुणी बनेल, लेखक कुणी बनेल, डॉक्टर कुणी बनेल, वकील कुणी बनेल, संघटित बनणं आवडतं। कारण पैसे कुणी कमवेल तुमच्यासाठी मरायला मारायला किती लोक तयार केले तुम्ही। मी बाकी म्हणतो
दोन मजली एक मिनिटाची फक्त बाबा होती आणि मुंडी मारायचं दुसरून टाकलं खरं मारायचं मुंडी काय परंतु त्या मजल्याने आम्हाला तुम्हाला मुश्किल केला पण ही व्यवस्था काय करते दोन मजल्याची भांडण लावली आणि मुंडी जोडून आणि ते दोन मजले एकाच विरोधात लढण्यासाठी आपण शक्ती वाया करतात डायनोसॉर त्या पृथ्वीला इथं आपल्याला माझ्या प्रत्येक आंध्राही कार्यकर्त्याला सांगतो राजकारणामध्ये बहुमत सिद्ध करावा लागतो आणि त्या बहुमत सिद्ध करायला मेरी नसलं तरी चालेल ते बहुमत सिद्ध करण्यासाठी काही परंतु राजकीय एक प्रामाणिक व्यक्ती एका बिल्डरचं कामाला असतो आणि त्या गवड्याचं त्या मिस्त्रीचं वय होतं आणि तो बिल्डरला म्हणतो माझा पण वय झालं त्याचा रिटायरमेंट मला तर काम होत नाही आणि तुला गावातून मुक्त होतो आणि ते घर पूर्ण झाल्यानंतर ते बिल्डर जातो आणि त्या बिल्डरला म्हणतो मला माझ्याला बिडाई द्या मला मुक्त व्हायचं एक चावी घेतला तो तिथून बोलतो त्याचा चावी घेतो आणि ती चावी त्या गंगेला देतो गंगू तू काय अरे तुझी जिजाजी म्हणजे ही तू शेवटचं घर बांधलंय ना ते तुला गिफ्ट गंगी घरी जातो मिस्त्री कलाकार घरी जातो आणि स्वतःशी लढतो आणि आतापर्यंत लोकांनी घर प्रामाणिक बांधली डिझाईन बांधली काटकोळा बांधली वर्गात बांधली बिल्डिंग बांधल्या पण मी माझं घर बांधण्यात आणि काटकोळ्यात बांधू शकलो नाही का तर शेवटच्या क्षणी मी माझ्या कलेवर प्रयोग केला नाही मी शेवटच्या क्षणी मी प्रामाणिक राहिलो नाही मी शेवटच्या क्षणी मला हे करायला नाही ज्या कलेला मला आपण हिंदू त्या कलेवर मी प्रयोग केला मी आळस केला आणि मी माझं घर व्यवस्थित बांधलं माझ्या बांधवांना हे उदाहरण तुमच्यासाठी आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या कलेवर प्रयोग करावा लागेल ह्या देशाने
या पक्षामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी समर्थक हितचिंतक वोटर जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विद्य पदाधिकारी महिला आघाडी आणि जमलेला जनता समुदाय यांनी आज उठून गेल्यानंतर एकच गोष्ट करायची आमच्या टीका झाली तरी चालेल पण आता आम्ही आमच्या टीका करणार आम्हाला आमची क्वालिटी दाखवायची त्यांच्याकडे प्रचंड भेटत नाही म्हणजे आमच्या गावात पण 2,000 महाराज झाले किती 100 मनसेमध्ये आहेत 100 बीजेपीमध्ये आहेत एकनाथ वर आहेत दादांवर आहेत पवारांच्यावर आहेत कसं 2,000 एकाच वर्षी भेटतात नाही ना प्रत्येकाला आपण क्वालिटी दाखवतो त्यामुळे आपण हा धोरण समाजाला एकत्र करण्यासाठी तुमच्या जवळ थोडंसं ज्ञान असलं पाहिजे ते ज्ञान देण्यासाठी माझे प्रयत्न असतील जे ताकद देण्याचं काम आहे जे तुमच्या प्रशासनाची लढाई आहे त्यासाठी ताकद खंबीर आहे जे आमची लढाई लढण्यासाठी आमचे युवक आहेत ते युवक तयार आहे म्हणजे वेळ पैसा बुद्धी श्रम कौशल्य या 5 गोष्टी वेगवेगळ्या आहेत बघा मी काय म्हणतो वेळ पैसा बुद्धी श्रम कौशल्य ही 5 गोष्टी सांगायचं का नाही पण ती एकत्र झाल्यानंतर एक पक्ष तयार होईल एक मजबूत तयार होईल त्यामुळे वेळ पैसा बुद्धी श्रम कौशल्य ज्यांच्याकडे श्रम श्रम द्या ज्यांच्याकडे बुद्धी बुद्धी द्या ज्यांच्याकडे लिडरशिप लिडरशिप द्या ज्यांच्याकडे पैशाचे पैसे खर्च करा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ खर्च करा माझ्याकडे फक्त 2च गोष्ट आहेत वेळ आणि श्रम करण्याची ताकद माझ्याकडे पैसा आणि कौशल्य नसेल परंतु वेळ आणि श्रम आणि बुद्धी देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीन आपण ही योजना त्या व्यवस्थेवर मानूया त्या व्यवस्थेला हातात देऊया आणि तुम्ही निराशावादी होऊ नका कारण निराशावादी हा संसर्ग रोग आहे तुम्ही ज्याच्या संपर्कात असता तो निराश होईल त्यामुळे रिपब्लिकन पार्टीच्या गौरवच्या वतीनं हा माझा पण मोठ्या दिमागात संपन्न होत आहे यानंतर पदाची नियुक्ती होईल त्यानंतर त्यांच्यावर कारवाई किंवा कार्यवाही त्यांची काय त्यांच्या लोकांच्या मन में अपने पक्ष की चाहत पैदा करो लोगों के मन में अपने संगठन की चाहत पैदा करो वही चाहत तुम्हें तुम्हारे मंजिल तक पहुंचाएगी धन्यवाद जय संविधान जय हिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अशा सर्व महान व्यक्तींना अभिवादन करतो आज 68वा वर्धापन दिन साजरा होत असताना आपण पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व्यासपीठावरील जिल्हाध्यक्ष गाडे पाटील साहेब मार्गदर्शक कांबळे साहेब सचिव मोरे साहेब व्यासपीठावरील सर्वजण तसेच आपल्या सर्वांचं वर्धापन दिनानिमित्त हार्दिक प्रथम मी स्वागत करतो खरं तर संविधानावरती आधारलेला देश अशी ख्याती सर्व जगामध्ये आहे आणि आपण भारतातील नागरिक आहोत नागरिक म्हणून आपलं जेवढं राजकीय कर्तव्य आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं चिता संघटित व्हा त्याप्रमाणे आपण जर संघटित राहिलो तर अगदी सोपं उदाहरण या ठिकाणी सांगतो की एखादी काठी जर असेल तर हाताने आपण ती पटकन मोडू शकतो परंतु अनेक काट्यांची मंडळी जर असेल तर ती हाताने सहजासहजी मोडता येत नाही हे एकीचं बळ असतं आणि ते बळ आपण आरपीआय गवळी गटाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आपण प्रत्येक जण उपस्थित आहात ही संख्या काही कमी नाही तात्यांना मी विनंती करेन की प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम असला पाहिजे आणि कोणावरती काय अन्याय झाला तर त्या ठिकाणी आपण निश्चित धावून गेलं पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये जास्तीत जास्त कशी वाढ होईल कामाच्या माध्यमातून त्यांना कसं एकत्र आणता येईल हे
आव्हान जरी असलं तरी ते तात्यांना काही खूप मोठं आहे असं मी समजत नाही. माझ्या सानिध्यामध्ये 2009 पासून मोरे साहेब होते. मोरे साहेबांचा स्वभाव अतिशय मित्रशी, परंतु त्यांना सुद्धा तात्याच्या सानिध्यात एवढं तयार केलं गेलेलं आहे की आज कुठली जरी वेळ प्रसंग आला तरी ते त्यांच्या बुद्धिमत्तेवरती तारून येतात. आणि ज्येष्ठ मार्गदर्शक तांबे साहेब पण आहेत, ते नेहमी सातत्यानं सोबत असतात आणि मार्गदर्शन करत असतात. आपण यापुढेही एकत्रित राहाल, पक्षवाढीसाठी मदत कराल आणि वर्षानुवर्षे वर्धापन दिन तात्यांनी साजरा करावा. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष म्हणून तात्यांची निवड झालेली आहे. त्या पक्षाबरोबर पक्षाच्या वर्धापन दिनाबरोबरच मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. काशीकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोग्राम केलेला आहे. काशीकर हे चांगले मित्र आहेत आणि पहिल्यापासून आम्ही चळवळीमध्ये एकत्र काम करतोय. त्यांचे विशेष मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तात्यांना जास्तीत जास्त काम करण्याचं बळ मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद. आमदार साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं. दलित पॅनलचे जिल्हाध्यक्ष अरविंद अप्पा काळे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. दीपक भाऊ जिल्हा संघटक RPI यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यावं. आता यानंतर एक छोटासा सत्कार घेण्यात येणार आहे. आपल्याला मार्गदर्शन केलेले प्रकाश काशीकर सर यांचा सत्कार जिल्हा संघटक दीपक भाऊ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. काशीकर सरांना विनंती की त्यांनी पुढे दीपक भाऊ यांच्या हस्ते प्रकाश काशीकर त्यांचं नेहमी आपल्या कार्यक्रमात सहभाग असतो, सहकार्य असतं. सर्वांना जय भीम. आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व RPI कार्यकर्ते यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज RPIला 68 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये तात्याने जे नियोजन केलेलं आहे ते उत्कृष्ट नियोजन आहे. आज ह्या राज्यामध्ये या देशामध्ये बहुजन चळवळ मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी तात्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आणि RPIची एक आदर्शपूर्व जी दहशत आहे ती तात्यांनी अबाधित ठेवलेली आहे. सध्या राज्यामध्ये बहुजनाला कोणत्याही बेइज्जत घेतलं जात नाही, परंतु तात्यांनी हे सिद्ध केलेलं आहे, RPIच्या माध्यमातून सिद्ध केले आहे की बहुजन सुद्धा कमी नाही आणि कुठेही तो कमी पडणार नाही राजकीय सामाजिक चळवळीमध्ये. माझी समाजाला एकच विनंती आहे की जर बहुजन समाज एकवटला तर निश्चितच काय बदल होऊ शकतो मागील लोकसभा आणि विधानसभेला तात्यांनी दाखवून दिलेला आहे आणि समाजाने सुद्धा साथ दिलेला आहे, उत्कृष्ट दिलेला आहे. यापुढे येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा जर आपण बहुजन एकवटला तर निश्चितच सातारा जिल्ह्यामध्ये RPI सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही आणि कार्यक्रमामध्ये आणि वर्धापन दिनानिमित्त मी सर्व रिपब्लिक पार्टी ऑफ कार्यकर्ते नेत्यांना शुभेच्छा देऊ शकतो की त्यांनी निश्चितच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा आणि सत्तेमध्ये त्यांना विचारात घेतल्याशिवाय सत्ता कोणत्याही प्रकारे स्थापन होऊ नये एवढी ताकद निर्माण करावी. आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.
याचा सगळ्यात लोकसभेचं जे त्यांनी मैदान गाजवलं 37,000 मतं घेऊन आणि त्यानिमित्त त्यांचा सत्कार आणि त्यांना इथून पुढे चळवळीला गती द्यावी, बहुजन समाजाला एकत्र करावं आणि यापुढे आपण सत्तेत झालं पाहिजे, आपण लोकसभेत पोहोचलं पाहिजे याबद्दल त्यांच्या मार्फत इकडे सरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. सर्वांनी समोसा आणि लाडू झालेला आहे, त्याच्यावर पाणी पिलेलं आहे. मी घोषणा देणार त्यावर तुम्ही त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आयुष्यमान कृष्णा जवाळे सर जे आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं. मोदी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, ज्ञानाची ज्ञानवर्धिनी सावित्री माता फुले, त्याप्रमाणे असंख्य अशा समाज सुधारकांनी, थोर नेत्यांनी तुम्हाला आम्हाला माणसासाठी वाढण्यासाठी भाग पाडलं. त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः तुम्हाला अभिवादन करतो. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संस्थेचा 68वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती आयुष्यमान प्रभाकरजी कांबळे, ॲडव्होकेट प्रभाकरजी कांबळे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना उत्कृष्टाचं ज्ञान दिलं, ते चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या आमचे मित्र आयुष्यमान प्रकाशजी कांबळे सर, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे जिल्हा सेक्रेटरी आयुष्यमान दीपकभाऊ कदम, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ज्या ठिकाणी सक्सेसमेंट आहे, कमिटमेंट आहे असे आंदोलनाचे भाषा आणि संविधानाचे गाडे अभ्यासक आयुष्यमान संजय तात्या गाडे, त्याप्रमाणे माहितीचे अधिकार याचा उत्कृष्टपणे सातारा जिल्ह्यात कामकाज करत असणारे आपले मित्र आमचे आयुष्यमान महाराष्ट्र त्रिकुंडे सर, त्याचप्रमाणे मनापासून ज्यांच्याबद्दल आपण ओळख आलेला आहे ते आमचे बँकेचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान अरविंद आप्पा गाडे, त्याचप्रमाणे या आमच्या टीममध्ये कामकाज करणारे आयुष्यमान श्रवण पुनावळे प्रधान, त्याचप्रमाणे आयुष्यमान विशेष म्हणजे आजचा हा कार्यक्रम खरं म्हणजे नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आमच्या पक्षाचे जे सरचिटणीस राष्ट्रीय नेते आयुष्यमान राजेंद्रजी गवळे साहेब हे सध्या नागपूरमध्ये आजच कार्यक्रम चालू आहे आणि त्यांनी आम्हाला सूचना दिली की बाबा जिल्ह्यावर देखील आपला हा कार्यक्रम होऊ द्या आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मला अभिमानानं सांगावं वाटतंय कोरेगाव तालुक्याच्या महिला अध्यक्षा आयुष्यवती अर्चना भटाळे यांनी त्यांच्याकडून एक कॅम्पर होऊन महिला आणली आहे पहिल्या दिवशीला. त्याचप्रमाणे माझ्या गावामध्ये देखील यावेळेला मी आमचे गावचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं 12 कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं तयार होऊन म्हणजे जात असेल तुम्ही तिकडे साहेब चाललाय तिकडे आम्ही पण येणार आणि तेही स्वयंस्फूर्तीनं आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आमच्या या पार्टीचं चाललेलं कामकाज हे सर्वांच्या नजरेत आणि मनात बाहेर आलेलं आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेचं
बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर ही संस्था रजिस्ट्रेशन झाली, ताब्यात आली. त्याचं कामकाज त्याच वर्षी जे आपल्याला निघून गेले स्वर्गीय दादासाहेब गवळी म्हणजे रासू गवळी साहेब, की ज्यांना वेगळा इतिहास आहे, या भारताचे त्यांनी संसद भवन म्हणा, विधानसभा म्हणा, विधान परिषद म्हणा, 3 ठिकाणचं राज्यपाल म्हणा, ही उपभूमीची व्यक्ती आहे. त्यानंतर दादासाहेब गायकवाडांचे दादासाहेब गायकवाडांच्या नंतर रुपवते साहेब म्हणजे तुमच्या गवळी साहेबांकडे कारभारला. मात्र मला एकच सांगायचं आहे, 2-3 व्यक्ती या ठिकाणी बोलताना मार्गदर्शनामध्ये बोललेले आहे. अल्पसंख्याक मुळात बहुजन स्वतःला अल्पसंख्याक समजायचं कारणच नाही आहे. बहुतेक हे अल्पसंख्याकांमध्ये बोलत नाही. ज्याला 2,500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, अशा लोकांना अल्पसंख्याक म्हणून चालेल का? आज अल्पसंख्याक म्हणून घेताना किंवा आपण छोटे आहे असं तर आपल्या मनानं आपल्याला छोटं करू नका. आपल्या मनानं आपल्यामध्ये दुनिया आहे. त्यामुळे अल्पसंख्याक शब्द आपल्याला लागू पडत नाही हे मला सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. बऱ्याच या शहरामध्ये बऱ्याच व्यक्तींच्या म्हणण्यात आलं की बाबा येणाऱ्या किंवा होऊन गेलेल्या लोकसभा विधानसभा या दोन्ही कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी आंदोलन बघितलं त्यांनी 100% लोक इथे उपस्थित आहेत. आमचा एकच प्रश्न आपल्याला होता की बाबा तुमच्यावर जो शब्द आहे, जी लोक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बोलतात, टीका टिप्पणी करतात, ती टीका टिप्पणी तुमच्यावर जर थांबवायची असेल तर तुम्हाला आपला असणारा एक उमेदवार त्या उमेदवाराला 100% मतदान करून तुम्ही दाखवून दिलं पाहिजे की एकत्र आहोत. मी प्रत्येक ठिकाणी लोकसभेला देखील आणि विधानसभेला देखील तुम्हाला आव्हान केलं की बाबासाहेबांनी सांगितले म्हणजे या जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आणि भिंतीवर यामध्ये लोक बाबासाहेब की शासनाची कामात व्हा याला तब्बल 68 वर्ष होऊन गेली आहे. आणि भिंतीवर शासनाची कामात या त्यापैकी एक काम तुम्ही केलं. जे पुराणवेळीची घरं होती तर किंवा साधी घरं होती तर पाळणारी घरं होती तर ही घरं तुम्ही सोडली आणि स्लॅबचे घरं राहिलेला आणि स्लॅबचे घरं राहायला राहताना तुम्ही शिक्षण घेतलं, नोकऱ्याला लागला. नोकऱ्याला लागल्यानंतर तुम्ही काय केली मोठी करून साडी माळी अंडवाळी ह्या तुम्ही स्वतःला बांधून टाकलं. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, अजून ही वेळ गेलेली नाहीये. बौद्ध बांधवांना उपासकांना कळकळीची विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तरी झोपड्या तुम्ही साडी माळी गाडी करा. बाबासाहेबांनी सांगितले, बाबासाहेबांनी तुम्हाला तो अधिकार दिलाय, पण साडी माळी गाडी करत असताना तुमचा स्वाभिमान तुम्ही म्हणता तुम्हाला स्वाभिमान असं समजलं. त्या स्वाभिमानाची व्याख्या वेगळी सांगू. स्वाभिमान झाला म्हटलं पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये प्रत्येक वाचन जयंतीमध्ये श्वास आहे, जयंतीमध्ये प्रेरणा आहे, जयंतीमध्ये ताकद आहे, जयंतीमध्ये स्पर्धा आहे, जयंतीमध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे. या तुम्ही कुठं बसता हे तुम्ही त्याने आपापल्या मनाला चिंतन करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेला आम्ही म्हणतो की आमच्या बांधवांना सत्य बोलणं किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जाते, पण बाबतीत उपयोग नाही. आपला माणूस काय पुढं मानतो, आपला माणूस काय व्यथा सांगतो ते ऐकायला वेळ नाही. अहो 364 दिवस आमचे आणि 365 दिवशी कुणाचं होतं हे तुमच्याकडे ओळखत नाही, हे तुमच्या तुम्हाला कळत नाही. ही फार मोठी शोधांती आहे. यावेळी या प्रजापती दिनानिमित्त मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आग्रहाने सांगेन आणि त्यांना जाहीर आव्हान करेन, येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत जो स्वराज्य संस्था ज्या आहे त्या स्वराज्य संस्थेवर आपले उमेदवार निवडून आले पाहिजे असे या प्रसंगी सर्वांना आवाहन करतो.
आणि माझे लांबे दोन शब्द आहेत ते इथं सांगतो. जय हिंद, जय मित्र, जय भारत, जय श्रीराम. चंद्रकांतदादा कांबळे यांच्या हस्ते कृष्णा प्रवासी साहेबांचा सत्कार करताना इकडे येऊन सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी मोहन शिंदे युवा राज्य फाउंडेशन या संस्थेचे राज्य संघटक म्हणून काम करतात आणि आज जे सर्टिफिकेट दिलं आहे त्यांच्यावर त्यांचा हस्ताक्षर आहे. त्याबद्दल आभार सर. मोहन शिंदे हस्ताक्षर करण्यात येत आहे. भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर वीर प्रभूजी वसाहत, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचबरोबर त्या सगळ्या नेत्याच्या विचारास मी अभिवादन करून आजच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 68वा वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्री दादासाहेब कांबळे यांनी पक्षाची भूमिका पक्षाने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे दादासाहेब कांबळे यांनी टोटल आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सूत्र संजय काका गाडे गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांनी सातारा जिल्ह्याचे सूत्र त्यांनी हाती घेतले आणि हातात घेतल्याच्या नंतर पक्षाचं कामकाज कसं करायचं, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी न्याय कसा आपल्याला मिळून देते, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी शासकीय योजना कशा आपल्याला पक्षाच्या माध्यमातून पोहोच करता येतात, त्याचबरोबर अन्याय अतिशय झाला तर त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या जे प्रशासक आहे या लोकांना सुद्धा तात्याच्या आंदोलनाचा रस्ता घेणं भाग पडतं. एखादा प्रश्न जर तात्याने संजय गांधींनी जर प्रश्न हातात घेतला तर तो प्रश्न 100% मार्गी लावण्याची स्पष्ट बसत नाही. ही त्यांची ख्याती. आतापर्यंत जेवढे आंदोलन केले म्हणजे त्या आंदोलनामध्ये त्यांची बाकीच्या डोक्याचे विषय काय असतो, त्या माणसाला न्याय कसा मिळेल आणि त्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती स्वस्थ बसत नाही आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या जीवाला जीव देऊन काम करत असतात. अहोरात्री त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर भेटत असतात. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने याने नगरपालिकेचे इलेक्शन आहे, ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहे, सोसायटीचे इलेक्शन आहे, या सर्व इलेक्शनसाठी आपल्याला आपल्या पक्षाच्या वतीने आपल्याला घरची असेल किंवा उदाहरणार्थ 17 असेल अशा ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 2-3-5 एक उमेदवार त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे. जिल्हा परिषद आपल्या पक्षाचा उमेदवार जर गेला तर ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या लोकांचा तिथल्या जिल्हा परिषदेच्या योजना आहेत, या योजना आपल्याला ग्रामीण भागातल्या लोकांच्याकडे आपल्या त्या सदस्याच्या मार्फत पोच करता येतात आणि मिळत जातात. यासाठी आपण संजय गाडे आपण हुशार आहे, विद्वान आहे, अभ्यासक आहे, त्याचबरोबर एकेकाळीचे पत्रकार आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी हे अत्यंत त्यांच्या प्रपंचाचा वेळ करून पक्षासाठी बरोबरच त्यांचा अभिनंदन करायला पक्षासाठी भाग घेणे त्यांचा अमोल वेळ त्यांनी दिल्याबद्दल त्याचा मी प्रथम आभार मानतो. आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला माझ्या गमनाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. मी माझा 2 शब्द पुढे करतो. जय हिंद, जय भारत. सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांचा मला नेहमी पाठबळ असतं. सामान्य करावं त्यांचा स्वागत करावं. धन्यवाद. संध्याकाळी त्यांनी व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचा
आभार आणि अभिनंदन. मोहन सावंत भारतीय राजनीतीचे शिल्पकार तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुम्हाला मला शांतीचा संदेश दिला आहे. तथागत गौतम बुद्ध शिक्षणाचे जनक साहित्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले साहित्य सम्राट मोर्चा रंगमंचासाठी माताबाई माताबाई माता जिजाऊ या सर्वांना श्रीवाचा अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचा आदर्श आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. या पक्षामध्ये काम करत असताना जात धर्म पंथ असा कोणताही भेदभाव या पक्षामध्ये चालत नाही. या पक्षाला 68वा वर्धापन दिला आहे. 68वा वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व बांधव या ठिकाणी काहीतरी शिकण्यासाठी समाजाला काहीतरी देणं लागतं त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. पक्षाची वाटचाल करत असताना पाठीवर गाडीसाहेबांचा हात असेल तर कोणतीच गोष्ट आपल्याला अशक्य वाटत नाही. व्यासपीठावर सर्व मार्गदर्शन मंडळी या सर्वांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी आभार मानतो. आणि आनंदच्या वर्धापन दिनाच्या पक्षाकडून सर्व आलेल्या सर्व भीमसैनिक आणि सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय हिंद. सर्वांना जय भीम. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ओरिजिनल पक्षाचा ओरिजिनल आंदोलन आमच्या वर्धापन दिनानिमित्त आपण उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याबद्दल मला सर्वांनी धन्यवाद. आमचे कार्यक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र माणूस माननीय चंद्रकांत मराठे आणि जनता अध्यक्ष झाली हा कार्यक्रम पार पडतो ते सन्माननीय आमचे संजय साहेब आणि जिल्ह्याचे महासचिव सुभाषजी मोरे साहेब उपस्थित सर्व आमचे माहिती अधिकाराचे सिकंदर असतील आणि सर्वांना ठेवतो. प्रचंडाची ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे आणि आपल्यापैकीच तुषार बोके पडे आपल्याचाच माणूस आहे ज्याचा थायलंडने बोलून स्पेशल असा सत्कार केला आहे. त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल त्यांनी आंबेडकरी विचार आणि सर्वसामान्य जनतेचं जे लिहिलं आहे ते आपल्या लेखनात मांडलं आणि ती वेदना पोहोचवली. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि दोन शब्द बोलावं सुद्धा. त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन शाल आणि बुके देऊन सत्कार करावा. तुषार बोके पुढे टाळ्यांचा आवाज सर्वांना असं काय जास्त रूपासाठी भाषण करणार पण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 68 सोहळा आणि त्या निमित्ताने मला एक इन्व्हाइट करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता भाग्य वगैरे ह्या गोष्टी मानून तो आपला आविर्भाव येणार शब्द आहे त्यामुळे मी वापरतो. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर त्यांनी माझी संधी दिली आणि संधी सुद्धा आपण उपस्थित आहात चांगल्या संधीने त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मी प्रताप सिंहनगर या गावातून बोलतो कारण की टिपिकल जो प्रत्येक या शब्दाचा आम्ही वापरला तुम्ही टाळतो तर प्रताप सिंहनगर या गावातून मी बोलतो
आणि माझं बालपण हे अत्यंत म्हणजे गुजरातून गेले आणि त्या गुजरातला मला असं आहे की तेव्हा वाटत नाही मला बरं वाटतं कारण की ते दिवस मी विकत घेऊन सुद्धा त्या दिवसाचं मूल्य आपण शिकत नाही त्यामुळे त्या दिवसाचा आधार घेऊनच मी पहिली चंद्र कादंबरी लिहिली आणि चंद्र कादंबरी लिहिल्यानंतर त्याचा नागपूरमध्ये मला केशव मिश्रावला श्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ऍक्च्युली माझ्यासाठी महत्वाची होती गोष्ट खूपच कारण की अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून ज्यावेळेस आम्ही शिकत एक कॉन्फिडंट टाकत आलो होतो त्यावेळेस परदेशात जाणं ही आमच्यासाठी फक्त एक कल्पना विस्ताराची बाब होती आणि फक्त कल्पना विस्ताराचा आम्हाला प्रवास चालू होता तर काही दिवसानंतर मी ज्यावेळेस पुण्यामध्ये होतो माझं पुण्यात ऑफिस होतं तर सहज मी बसलो होतो आणि त्यावेळेस मला असं वाटतं की काहीतरी आपण बुद्धिस्ट फिलॉसॉफीला अनुसरून आपण काहीतरी लिखाण केलं पाहिजे वाटतं आपल्याला काही गोष्टींचं नॉलेज आहे म्हणलं तर आपण त्याच्यावर लिखाण दाखवलं कारण की बुद्ध फिलॉसॉफी मांडणं ही लेखक आताच्या काळातली गरज आहे लेखक खूप कमी आहेत जे बुद्ध फिलॉसॉफी मांडतात मग त्या अनुषंगाने मी विचार करून इंग्रज नावाची कादंबरी लिहिली होती त्या कादंबरीला मला थायलंड येथे पुणे मंडळ विचार प्रसार मंडळ आणि थायलंडची जी संस्था आहे त्या दोन्ही संस्थांनी संयुक्त विद्यमाने मला डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर विचार संवर्धन पुरस्कार दिला होता आता 2025च्या पुरस्काराची गोष्ट आहे तर मला सांगायचं हे खरं तर मला हे सांगण्याचं म्हणजे पुरस्कार मिळाला हे प्राऊड वाटण्यापेक्षा मला एक गोष्ट अशी सांगावी वाटते की आपल्या समाजातील युवतींनी त्याबरोबर महत्वाची आपल्या घरातले जे प्रमुख लोक आहेत त्यांनी आपल्या विचारांमध्ये खूप विस्तार करणं खूप गरजेचं आहे आपण बऱ्याच वेळा काय करतो टेक्निक्स करतोय काही क्षेत्रात काहीतरी पालतूमिक्स करतोय पण प्रत्येकाच्या त्यांची एक बाब असते प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी घेऊन घेत असतो आणि तो त्याचं मांडण्याचा काहीतरी प्रयत्न करत असतो तर त्या माध्यमातून एखादा जर आपल्या घरातलं लेकरू काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही सपोर्ट करा जसं माझ्या मुली पप्पांनी मला सपोर्ट केला की असं म्हणलं की आपण खूप असं काहीतरी आपण सर्वाइव्ह होतोय आणि तो काम करायला सोडून या गोष्टी करत फिरतो तर असं न करता मला मम्मी पप्पांनी सपोर्ट केला आणि मम्मी पप्पाच नाहीये फॅमिलीचा तर प्रत्येकाला सपोर्ट असतोच पण माझ्या समाजातील बरेचसे माझे बंधू आहेत त्याचबरोबर चळवळीतील काही मान्यवर आहेत यांनी मला खूप मानसिक सपोर्ट दिला काही करण्यासाठी जवळपास मी 4 ते 5 सिनेमे मी नियोजनरित्या केलेले आहेत ज्याच्यामध्ये आता डिस्ट्रीब्युटर म्हणून मी काम पाहिलेलं आहे कित्येक सिनेमा थिएटरला मी पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये कंटेंट रायटिंग फिलॉसॉफी ट्रीटमेंट रायटिंग याची कामं मी पाहिलेली आहेत पण त्याच्यामध्ये माझं नाव सुद्धा नव्हतं मग कधी कधी वाईट वाटायचं की तुमचं काय म्हणतो सोशल प्रेस्टीज तुमचं इकॉनॉमिकल प्रेस्टीज या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला कुठेतरी प्राधान्य दिलं जातं पण काही कारणानुसार ज्यावेळेस मी मोठ्या काळामध्ये 70 MM वरती माझं नाव पाहिलं त्यावेळेस कुठेतरी मला आशेचे किरण झाले आणि आपल्याला वाटलं की आपण पण काहीतरी करू शकतो मग त्याच्यानुसार काही 3 ते 4 सिरियल झाले काही असिस्टंटमध्ये जवळपास 10-12 सिरियल झाले माझे आणि 2 चंद्र आणि निंबूळ हे 2 पुस्तकं त्या तिसरं पुस्तक आहे ते लष्कर नावाचं आहे तर त्याचं पण प्रकाशन लवकरच होणार आहे आणि असंच एक सोशल अवेअरनेस घेऊनच मी काम करतोय मला कोणत्याही लव्ह स्टोरीमध्ये किंवा इतर काहीतरी खूपच अशा कल्पना विस्तारामध्ये काहीतरी लिहिणं मला अजिबात आवडत नाही मी जे जगलो जे पाहतोय जी आताची सध्या परिस्थिती आहे जे सिस्टम काम करते त्याच्यानुसार मी लिहिण्याचा व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पलीकडे काही नाही त्याचबरोबर तुम्ही जो इथं बोलून मान सन्मान जो दिला की आजच्या काळामध्ये म्हणजे दुर्मिळ झालेली गोष्ट आहे आणि ही दुर्मिळ गोष्टीचा मी स्वतः उपभोक्ता आहे त्या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो उपस्थित मान्यवरांनी मला इथं बोलवलं सन्मान करून 2 शब्द व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला शतशः थँक्यू सो मच अर्चना काही आज त्यांनी टेस्टमधून पहिला संघर्षातून आज अशी वाटणार आहे त्यांनी बरेच वर्ष त्यांचं सक्रिय योगदान दिलं
छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी तुम्हाला आम्हाला आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. महात्मा फुले आणि क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव यांनी माणसाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ संत रविंद्रनाथ महाराज यांना अभिवादन करते. ज्यांच्या विचाराने मी प्रेरित झाले ते विचार म्हणजे न संपणारे वादळ म्हणजे निळ वादळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ओरिजिनल पक्ष ज्याच्या नावात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आहे. माझ्या बापापेक्षाही मला जास्त प्रेम जर का कोणी दिलं असेल तर ते म्हणजे माझा बाप आंदोलनाचा बादशाह संजय काळे तात्या यांना प्रेरित करून मी या पक्षामध्ये कामकाज सुरू केले. तू सांभाळ आहेस कशाला जाते यांच्या मला गावातून विरोध चालू झाला. सर्व म्हणजे काय असते हे मला तात्यांसोबत काम केल्याने समजलं. मग जसं सुकुमार कांबळे म्हणतात नदीला सोडून सोडले तसं मी पण सोडून दिले आणि बुद्धाच्या वाटेवर चालायचा निर्णय घेतला. आणि तेच निर्णय मला बरोबर वाटत आहे. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे जे डोळ्यांना दिसतं तेच खरं म्हणणारं धर्म म्हणजे बुद्ध धर्म आहे. मला अजून खूप काम करायचं आहे. तात्या तुमच्यासोबत मार्गदर्शनाखाली काम करायला खूप आनंद होतो. कोणत्याही गोष्टीचे कमी वाटत नाही. बापाचं एक फोन आणि बड्याबड्यांना काम फुटतो हे मी अनुभवलं आहे. तुमचा जिल्हाध्यक्ष म्हणून फिर निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवळी साहेबांना खूप खूप आभार मानते. निवडणुकीच्या काळात मी माझ्या बापाचा जागा बघितला आहे. म्हणजे असावेत पण निष्ठावंत असावे. मी कायम तुमच्यासोबत निष्ठावंत राहील. कारण खात आणि ते श्वास फक्त बाबासाहेबांमुळे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आता मोठ्या पोस्टला असता प्रिन्सिपल झाला असता तुम्हाला पण आपला असतो. हेमंत ठाकरे साहेबांनी जिल्हा कार्यदर्शी पदाची दाखवून माझ्यावर आरोग्य झाली. तर आज मी या ठिकाणी 7व्या जिल्हाध्यक्ष म्हणून आज सुरू आहे आणि उद्या सुरू आहे. अध्यक्षपदी यापूर्वी आणि
सर्वांनी स्वागत करत आहे आणि सगळ्या शब्दाचा आता सगळ्यांना सहन केलं.